नमस्कार. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्वप्रथम गुरुना वंदन करून रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायामध्ये आपण एकमेकांना ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला नमस्काराच्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणजे त्या निमित्तानं सुद्धा आपण विष्णूचं स्मरण करतो. अभिप्रेत त्याच्यामध्ये असं आहे की सर्वांच्या या सर्व समाजाच्या उन्नतीसाठी संपन्नतेसाठी सर्वांनी काम करावं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत असल्यामुळं विष्णूचं रूप राम, विष्णूचं रूप कृष्ण आणि नारायण हरी म्हणजे या तिन्ही रूपानं विष्णूचंच स्मरण केलं जातं. मंडळी, संतांनी आपल्या अभंगामधून विठ्ठलाविषयी जे जे सांगितलेलं आहे, विठ्ठलाविषयीची प्रीती, भक्ती, दुःख, संकट सगळं त्याच्याशी हक्कानं शेअर केलेलं आहे, हक्कानं मांडलेलं आहे. आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये आपण कसं असावं हे अतिशय नेमकेपणानं शब्दबद्ध केलेलं आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांनी या शब्दांच्या बद्दल जे सांगितलेलं आहे ते तर कालातीत आहे. या पृथ्वीच्या अंतापर्यंत ते चालणार आहे. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर, शब्द सुईदोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे, बोलावे मोजके, नेमके, खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे, बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, कोणाचेही वर्म, व्यंग आणि बिंग, जात पात धर्म काढूच नये, थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला. शब्दामध्ये झळकावी ज्ञान, कर्म, भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द. शब्दामुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. किती मोजक्या शब्दामध्ये अतिशय भावपूर्ण, भावगर्भ भावना तुकोबारायांनी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि याचंच अनुकरण थोड्याफार प्रमाणामध्ये मला जे काही जमेल, मला जसं सुचेल त्या पद्धतीनं मी करत गेलो. आणि मंडळी, मी तुम्हा सर्वांचा मनापासून अतिशय आभारी आहे. अल्पावधीतच तुम्ही आज 6000 लोकांनी हे पाहिलं आणि माझ्या या कीर्तनाला, कॉर्पोरेट कीर्तनाला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून ऋणी आहे. इथून पुढचा हा प्रवास अशाच पद्धतीनं हातात हात घालून एकमेकांचे अनुभव आणि त्या स्वानुभवातून आलेले शब्द मी शेअर करत जाईन. नक्कीच मला खात्री आहे ते आपल्याला आवडतील. आपल्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. नमस्कार. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.